जेव्हा जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा शेअर मार्केट कसे रिॲक्ट करते, गुंतवणूकदारांना अशा काळात काय करावे याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. काही काळापूर्वी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले होते. अजूनही त्या प्रदेशात तणाव पूर्णपणे संपलेला नाहीये. युक्रेन आणि अनेक ठिकाणी इमर्जन्सी लागू करण्यात आली होती आणि रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लावण्यात आले होते, पण त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. या युद्धाच्या काळात मार्केटने कशी प्रतिक्रिया दिली आणि इतिहासात जेव्हा जेव्हा युद्ध झाले तेव्हा मार्केट कसे वागले हे आज आपण डेटासह आणि उदाहरणासह समजून घेणार आहोत. डिस्क्लेमर: ही माहिती फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने दिली आहे. यामध्ये दिलेली कोणतीही मते किंवा कोणतीही माहिती गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जोखीम असते, त्यामुळे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घ्या. सध्या मिडल ईस्टमध्ये मोठा तणाव आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर येणारे क्रूड ऑइल इराण आणि गल्फ देशांमधून येते. जर ऑइल सप्लायमध्ये अडथळे आले तर त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होते आणि सध्या तेच घडताना दिसत आहे. ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्यामुळे मार्केटमध्ये घसरण सुरू झाली आहे. तुमचा पोर्टफोलिओ कदाचित लाल रंगात असेल आणि अशा परिस्थितीत एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की इतिहास आपल्याला काय सांगतो आणि मार्केट नेहमीच युद्धामुळे कोसळते का, की काही वेळा वेगळे घडते. फायनान्शियल रिसर्च नुसार एक मनोरंजक गोष्ट दिसून येते. मार्केटला युद्धापेक्षा अनिश्चिततेची जास्त भीती असते. म्हणजे जेव्हा युद्ध होण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार घाबरतात आणि मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू करतात. यामुळे मार्केट आधीच घसरायला लागते आणि जेव्हा युद्ध प्रत्यक्ष सुरू होते तेव्हा परिस्थिती थोडी स्पष्ट समजते. मग गुंतवणूकदारांना अंदाज येऊ लागतो की पुढे काय होईल. यालाच काही संशोधक वॉर पझल असे म्हणतात. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संघर्षही असेच अनेकदा झाले आहे. आता इतिहासातील काही महत्त्वाच्या घटकांकडे पाहूया. 1999 मधील कारगिल युद्ध सुरू होण्यापूर्वी निफ्टी जवळपास 13% ने घसरला होता. पण आश्चर्य म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतर फक्त एका महिन्यात निफ्टीने 16.5% वाढ दाखवली होती आणि संपूर्ण युद्ध कालावधीत निफ्टी जवळपास 41% ने वाढला होता. म्हणजेच लोकांना वाटतं की मार्केट पडेल, पण मार्केटने उलट वाढ दाखवली होती. 2001 मध्ये संसद हल्ल्यानंतर मार्केटला पुन्हा स्थिर व्हायला 4 आठवडे लागले होते आणि 12 महिन्यानंतर मार्केट सुमारे 1.3% ने खाली होता. पण त्या काळात संपूर्ण जग .com बबल आणि मंदी अनुभवत होते, त्यामुळे ती घसरण फार मोठी मानली गेली नाही. 2008 मधील 26/11 हल्ला हा खूप मोठा धक्कादायक प्रसंग होता. त्यानंतरही गुंतवणूकदारांच्या भारतीय सिस्टमवर विश्वास होता. पुढील ट्रेडिंग दिवशी मार्केट 0.7% वाढून बंद झाले आणि पुढील 12 महिन्यात मार्केटने तब्बल 81.9% रिटर्न दिला. उरी स्ट्राईक 2016 आणि बालाकोट एअर स्ट्राईक 2019 नंतरही मार्केट काही दिवस अस्थिर झाले, पण वर्षभरानंतर अनुक्रमे 11.3% आणि 8.9% ने वाढ दिसली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते: भारतीय मार्केट स्ट्रक्चरल रेजिलियन्स आहे, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेची मूलभूत ताकद मजबूत आहे. भारतात मोठी लोकसंख्या आहे, कन्झम्पशन मोठ्या प्रमाणावर आहे आणि कंपन्या नफा कमवतात, त्यामुळे दीर्घकालीन काळात मार्केट उभे राहते. आता ग्लोबल घटकांकडे पाहूया. 2001 मध्ये 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक मार्केट हादरले होते. भारतीय सेन्सेक्स सुमारे 10 दिवसात 17% घसरला होता आणि त्याला रिकव्हर व्हायला जवळपास 2 महिने लागले होते. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर 24 फेब्रुवारी 2022 रोजी निफ्टी आणि सेन्सेक्स सुमारे 4.7% खाली कोसळला. तो त्या काळातील सर्वात मोठ्या घसरणीपैकी एक होता. पण संशोधन दाखवते की अशा घटनांनंतर जेव्हा परिस्थिती स्पष्ट होते तेव्हा मार्केट साधारणतः 45 दिवसांत पुन्हा मजबूत रिकव्हरी दाखवते. आणि आणखी एक मनोरंजक अभ्यास 26/11 नंतर झाला होता. मुंबईमध्ये जे लोक हल्ल्याच्या आसपास राहत होते आणि ट्रेडिंग करत होते त्यांनी घटनेनंतर ट्रेडिंग कमी केली होती, कारण त्यांच्या मनात भीती बसली होती, म्हणजे त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम झाला. यावरून एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते: भीतीमुळे गुंतवणूकदार अनेकदा चुकीचे निर्णय घेतात. आता येऊया मार्च 2026 मधील सध्याच्या परिस्थितीकडे. जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर स्ट्राईक केले तेव्हा जागतिक मार्केटमध्ये घसरण सुरू झाली. फक्त भारतच नाही तर गल्फ देशातील मार्केट जसे अबुधाबी आणि दुबई स्टॉक एक्सचेंज हेही खाली आले. यामागे एक मोठा घटक आहे क्रूड ऑइल. भारत सुमारे 85% क्रूड ऑइल आयात करतो. सध्या क्रूड ऑइलचे दर जवळपास 20% ने वाढले आहे, कारण इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्याची धमकी दिली आहे. या मार्गातून जगातील जवळपास 50% ऑइल आणि LNG सप्लाय जाते, त्यामुळे जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. ऑइल महाग झाले की वाहतूक खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो आणि महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो, त्यामुळे अनेक उद्योगांवर त्याचा परिणाम होतो. आता पाहूया अशा परिस्थितीत कोणत्या सेक्टर्सना जास्त फायदा होऊ शकतो आणि कोणत्या सेक्टर्सना नुकसान होऊ शकतो. नंबर 1, डिफेन्स सेक्टर. युद्धाच्या काळात देश सुरक्षा खर्च वाढवतात, त्यामुळे BEL, HAL, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह यांसारख्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. नंबर 2, ऑइल प्रोड्युसर्स. ONGC आणि ऑइल इंडिया यांसारख्या कंपन्या क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतीमुळे फायद्यामध्ये राहू शकतात. नंबर 3, फार्मा सेक्टर. हा एक डिफेन्सिव्ह सेक्टर मानला जातो. सन फार्मा आणि डॉक्टर रेड्डी यांसारख्या कंपन्यांना डॉलर मजबूत झाल्यामुळे एक्सपोर्टचा फायदा मिळतो. दुसरीकडे काही सेक्टर्सना पाहूया ज्यांना नुकसान सुद्धा होते. नंबर 1, एव्हिएशन सेक्टर. इंडिगो आणि स्पाइस जेट यांसारख्या कंपन्यांच्या इंधन खर्च वाढतात, त्यामुळे यांना नुकसान होऊ शकतं. नंबर 2, पेंट आणि टायर इंडस्ट्री. कारण त्यांच्या कच्चा माल क्रूड ऑइलवर
अवलंबून असतो, त्यामुळे एशियन पेंट यांसारख्या कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम होऊ शकतो. नंबर 3, बँकिंग सेक्टर. महागाई आणि व्याजदर वाढण्याच्या भीतीमुळे बँकिंग स्टॉक्समध्ये अस्थिरता येते. म्हणूनच आज बँक निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसली आहे. इन कन्क्लुजन, इतिहास सांगतो की युद्धामुळे मार्केटमध्ये भीती आणि अस्थिरता येते, पण दीर्घकालीन काळात मार्केट पुन्हा उभे राहते. गुंतवणूकदारांसाठी 3 गोल्डन रूल्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. नंबर 1, पॅनिकमध्ये विक्री करू नका. नंबर 2, तुमची SIP सुरू ठेवा. नंबर 3, पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन ठेवा. FMCG, फार्मा, गोल्ड यांसारख्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करा. शेअर मार्केटमध्ये चढ उतार हा नैसर्गिक भाग आहे. मार्केट कधी वर जाते तर कधी खाली येते, पण संयम आणि शिस्त राखली तर दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.